Now the question number 5. Question number 5 is that if log of x plus y equal to log of xy plus p, where p is constant, then prove that derivative of y with respect to x is minus y square upon x square. We have given that log of x plus y equal to log of xy plus p. आपण याला डायरेक्ट डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह ही मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर फाइंड आउट करायची आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus y equal to derivative of log of xy plus p. Derivative of log is 1 upon x plus y and derivative of x is 1, derivative of y is derivative of y with respect to x. Derivative of log is 1 upon x plus y, xy, and there is again derivative of x into y. मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल आपल्याला या ठिकाणी. x derivative of y with respect to x plus y derivative of x with respect to x. या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा आपण लॉग ची डेरिव्हेटिव्ह घेतली, नंतर या दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन साठी आपण u into v रूल यूज केला. डेरिव्हेटिव्ह ऑफ p is constant 0. Now 1 into 1 upon x plus y plus 1 upon x plus y into derivative of y with respect to x equal to, या x y ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, x x कॅन्सल होईल, 1 upon y derivative of y with respect to x. पुढे मल्टिप्लिकेशन केलं, y y कॅन्सल होईल, प्लस derivative of x with respect to x ची व्हॅल्यू येईल 1. 1 upon x into y, x derivative of y with respect to x plus y derivative of x with respect to x ची डेरिव्हेटिव्ह 1 and 0 is 0. आता 1 upon x plus y plus 1 upon x plus y into derivative of y with respect to x equal to, x y ने मल्टिप्लाय करा, x x कॅन्सल होईल, 1 upon y derivative of y with respect to x plus याने मल्टिप्लिकेशन केलं, y y गेट कॅन्सल, 1 upon x डेरिव्हेटिव्ह 1 upon x फक्त त्या ठिकाणी शिल्लक राहील. ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आहे त्या टर्म आपण लेफ्ट हँड साइडला घेणार. 1 upon x plus y derivative of y with respect to x minus 1 upon y derivative of y with respect to x equal to 1 upon x minus 1 upon x plus y. ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आहे ते आपण लेफ्ट हँड साइडला घेतल्या, ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x नाही ते आपण राइट साइडला घेतल्या. टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x कॉमन, 1 upon x plus y minus 1 upon y into derivative of y with respect to x equal to, यांचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया, x plus y minus x divide x plus y into x. इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, y minus x minus y divide x plus y into y, that is derivative of y with respect to x. हा x या x बरोबर कॅन्सल झाला, y डिवाइड x into x plus y. हा y या y बरोबर कॅन्सल होईल, मायनस x डिवाइड y into x plus y into derivative of y with respect to x equal to y divide x into x plus y. हा x plus y या x plus y बरोबर कॅन्सल होईल. y हा आपण राइट हँड साइडला घेतला,
x minus x divided by into derivative of y with respect to x equal to y divided x ह्या टर्म शिल्लक राहिल्या. y ने या बाजूला मल्टिप्लाय करा, x ने याला मल्टिप्लाय करा. Derivative of y with respect to x equal to y into y square and minus x into x minus x square. Derivative of y with respect to x equal to minus y square divided x square. This is our required answer. अशा पद्धतीने आपण काय केलं, प्रूव्ह दॅट आहे, हेन्स द प्रूफ. अतिशय सोप्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, या डेरिव्हेटिव्हचा प्रूफ दिलेला आहे. स्टुडंट, राइट डाउन इन युअर नोटबुक. For question number 2, we have given log of x cube minus y cube divide x cube plus y cube equal to 2. a raised to m equal to x असेल तर हे आपण काय लिहितो, m इथे बेसला घेतो, m equal to log of x to the base a. हे लॉगरिथमिक फॉर्म मध्ये आहे, याला पुन्हा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करून याचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं येणार आहे, हा 10 इथे येणार, हा जो a आहे हा इथे आलेला आहे, हा जो m होता हा पॉवर मध्ये गेलाय, 2 हा पॉवर मध्ये जाणार आणि ही जी व्हॅल्यू होती त्याचा आपण लॉग काढून टाकणार, x क्यूब मायनस y क्यूब डिवाइड x क्यूब प्लस y क्यूब. जे आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये केलं होतं तेच करायचे, पण आपल्याला इथे फक्त प्रूफ वेगळं दिलेला आहे. त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. x क्यूब मायनस y क्यूब डिवाइड x क्यूब प्लस y क्यूब इक्वल टू 10 रेज टू 10 स्क्वेअर इज 100. आता हे जे काय आहे हे इकडे मल्टिप्लिकेशनला घ्या. x cube minus y cube equal to 100 into x cube plus y cube. हे आपण जे काय आहे हे या बाजूला मल्टिप्लिकेशनला घेतलं. 100 ने मल्टिप्लिकेशन केलं, 100 x cube plus 100 y cube. ज्या x च्या टर्म आहे त्या एका बाजूला घ्या, y च्या टर्म आहे त्या एका बाजूला घ्या. x च्या टर्म ह्या आहेत, x क्यूब हा आपण या बाजूला घेतला 100 x क्यूब, y क्यूब 100 y क्यूब आणि हा इकडे प्लस होणार y क्यूब. 1 मायनस 100 मायनस 99 x क्यूब, 100 प्लस 1, यातून आपण जर कॉमन घेतला x क्यूब तर काय येणार आहे, 1 मायनस 100 x क्यूब इक्वल टू 100 प्लस 1 y क्यूब. या पद्धतीने आपण कन्वर्जन करणार. दॅट इज मायनस 99 x क्यूब इक्वल टू 101 y क्यूब. आपल्याला पाहिजे y डिवाइड x च्या फॉर्म मध्ये, हे आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये पाहिलेले आहे. y किंवा याला तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकता, कारण की आपल्याला आन्सर मध्ये 99 100 या टाइप मध्ये इक्वेशन पाहिजे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x मायनस 99 3 x स्क्वेअर. ही x स्क्वेअर ची x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह झाली. हे आपण एक स्टेप वाढवू शकतो यासाठी. डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस 99 x क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 101 y क्यूब. Minus 99 is constant and derivative of x cube is 3x square equal to 101 is constant. y ची डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3y स्क्वेअर, ही झाली y क्यूब ची डेरिव्हेटिव्ह आणि y ची डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x.
आता इथे याला मल्टिप्लिकेशन 3 करू नका, हा 3 या 3 बरोबर कॅन्सल होईल. दॅट इज -99x² इक्वल टू 101 y² डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x हवे. बाकीच्या सर्व टर्म आपण या बाजूला घेणार. -99x² डिवाइड 101 y² इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. That is derivative of y with respect to x equal to, since derivative of y with respect to x equal to -99x² divide 101 y². अतिशय सोपी कॅल्क्युलेशन आहेत ही. आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच टर्म रिवाइज होत आहेत. हेच इक्वेशन आपण क्वेश्चन नंबर 3 साठी करणार. जे क्वेश्चन नंबर 2 साठी केलेलं आहे तेच आपण क्वेश्चन नंबर 3 साठी करणार. हा 5 इकडे घेणार, 5² 25 होणार आणि 25 नुसार हे जे काही कॅल्क्युलेशन येईल ते कॅल्क्युलेशन काय करायचं, हे उत्तर शेवटी येईल. क्वेश्चन नंबर 2 अँड क्वेश्चन नंबर 3 इज सिमिलर. हे क्वेश्चन नंबर 3 विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे बाय युजिंग क्वेश्चन नंबर 2. वी टेक क्वेश्चन नंबर 4. राइट डाउन question number answer of question number 2 in your notebook. Now the question number 4. Question number 4 is that e raised to x plus e raised to y equal to e raised to x plus y. We have to differentiate with respect to x. याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x प्लस e रेज टू y इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x प्लस y. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x इज e रेज टू x and e raised to y is e raised to y into derivative of y with respect to x equal to e raised to x plus y, e raised to y, and derivative of e raised to x plus y is e raised to x plus y, and into multiplication derivative of x is 1, y is derivative of y with respect to x. E raised to x plus e raised to y, derivative of y with respect to x. E raised to x plus y ने फक्त मल्टिप्लाई करायचे into 1 is this and e raised to x plus y into derivative of y with respect to x. E raised to x plus y ने याला मल्टिप्लाई करून घेतलं. e raised to x plus y च्या टर्म आणि derivative of y with respect to x च्या टर्म आपण कॉमन घेणार आहोत. e raised to y डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आणि ही जी टर्म आहे मायनस e रेज टू x प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x e रेज टू x प्लस y मायनस e रेज टू x. e रेज टू y मायनस e रेज टू x प्लस y into derivative of y with respect to x equal to e raised to x plus y minus e raised to x. आता आपल्याला यामध्ये काही कॅन्सल होत नाही आणि आपल्याला we have to show that derivative of y with respect to x is e raised to y minus x. तर ही जी व्हॅल्यू आहे e raised to x plus y इक्वल टू ही व्हॅल्यू आपण त्या इक्वेशन मध्ये पुट करणार म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन कमी होईल. e रेज टू y, e रेज टू x प्लस y ची व्हॅल्यू आपण पुट करणार e रेज टू x मायनस e रेज टू y. मायनस साइन जर आपण टाकलं तर हे दोन्ही मायनस होतील. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू तेच कॅल्क्युलेशन इथं करायचं e रेज टू x प्लस e रेज टू y मायनस e रेज टू x. e raised to y, e raised to y कैंसिल होईल, e raised to x कैंसिल होईल. माइनस e raised to x डेरिवेटिव ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x
इक्वल टू ई रेस टू वाय, आणि शेवटी आपल्याला पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x ई रेस टू y डिवाइड ई रेस टू x. आपल्याला हे आन्सर पाहिजे. मायनस वी कॅन ऍडजस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू मायनस ई रेस टू y, आणि हा जो ई रेस टू x आहे हा न्यूमरेटरला घेतला का ई रेस टू मायनस x. बेस इज कॉमन, इंडेक्सचे आपण ऍडिशन करणार मायनस ई रेस टू y मायनस x. दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. दिस इज अवर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. अशा पद्धतीने आपण सोल्यूशन ऑफ क्वेश्चन नंबर 4 इज गिवन. क्वेश्चन नंबर 5 इज सिमिलर क्वेश्चन नंबर 2 and 3. दुसरा आणि तिसरा सारखंच एक्झाम्पल आहे. या ठिकाणी फक्त एक चेंज करायचं आहे तुम्हाला सुरुवातीला, की ही जी व्हॅल्यू आहे ही साइनची व्हॅल्यू आपण इकडे घेतली तर साइन पाय बाय 2 झाली. x5 अपॉन y5 डिवाइड x5 x रेस टू 5 प्लस y रेस टू 5 इक्वल टू साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू राहते 1. म्हणजे तुम्हाला इथे 1 व्हॅल्यू येणार आहे. हे इक्वेशन फक्त एवढंच आहे, x रेस टू 5 मायनस y रेस टू 5 डिवाइड x रेस टू 5 प्लस y रेस टू 5 इक्वल टू 1. हे कॅल्क्युलेशन इकडे घ्यायचं, x च्या y च्या टर्म पुन्हा सेपरेट करायच्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. x रेस टू 4 डिवाइड 3y रेस टू 4. फक्त एक चेंज करायचा, हा साइन काय करायचा राइट हँड साइडला घ्यायचा आणि पाय बाय 2 त्यामध्ये पुट करायचं. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे. हे एक्झाम्पल आपण घेऊया, एक्झाम्पल नंबर 6. बिफोर दॅट राइट डाउन इन युअर नोटबुक. Example number 6 is in the form of f of x raised to g of x. F of x raised to g of x. We have to take log on both sides and then we have to evaluate it. Take log on both sides. We get log of x raised to y equal to log of e raised to x minus y. Y get into multiplication y into log of x equal to x minus y into log of e. We know that value of log of e is 1. Value of log of e is 1, x minus y. आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. y log of x equal to x minus y. डिफरन्शिएट करायच्या अगोदर हे आपलं व्हेरिएबल सेपरेट होतं. याने आपले व्हेरिएबल सेपरेट होतात. y मायनस लॉग ऑफ x, हा y या बाजूला आला प्लस y झाला इक्वल टू x. y कॉमन घ्या, y 1 प्लस, उत्तर आपल्याला 1 प्लस लॉग ऑफ x हवे. आपण लॉग जर कॉमन y कॉमन घेतला तर लॉग ऑफ x प्लस 1 इक्वल टू x. दॅट इज y इक्वल टू 1 प्लस लॉग ऑफ x इक्वल टू x. y काय येणार आहे यावरतून x डिवाइड 1 प्लस लॉग ऑफ x. y पूर्णपणे x मध्ये एक्सप्रेस केलेला आहे. पूर्णपणे x मध्ये आहे, कुठेही x y यांचं कॉम्बिनेशन नाही. एका बाजूला y आहे आणि दुसऱ्या बाजूला x आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिवेटिव ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू डेरिवेटिव ऑफ x डिवाइड 1 प्लस लॉग ऑफ x. u डिवाइड v चा फॉर्म्युला यूज करायचा तुम्हाला. पहिलं दुसरं फंक्शन 1 प्लस लॉग ऑफ x. पहिल्या फंक्शनची डेरिवेटिव ऑफ x मायनस x आणि दुसरं फंक्शन 1 प्लस लॉग ऑफ x डिवाइड 1 प्लस लॉग ऑफ x स्क्वेअर. आपण u डिवाइड v चा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला. 1 प्लस लॉग ऑफ x, डेरिवेटिव ऑफ x इज x. Derivative of x with respect to x is 1 minus x into derivative of 1
minus x into derivative of 1 is 0 and log of x is 1 upon x divide 1 plus log of x bracket square. 1 plus log of x हे पूर्ण याला मल्टिप्लिकेशनला होतं, त्याने काय फरक पडणार नाही, 1च आहे. मायनस x into 0 0, x into 1 upon x 1 minus 1 divide 1 plus log of x bracket square. 1 get cancelled with 1, log of x divide 1 plus log of x bracket square. This is derivative of y with respect to x. हे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x जे आपल्याला उत्तर हवंय ते आपण दाखवलेले आहे. हेन्स द प्रूफ. अशा पद्धतीने जे पहिली 6 एक्झाम्पल आहेत थोडी वेगळ्या पद्धतीची आहेत आणि त्या पुढील जी एक्झाम्पल आहेत ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहेत, ती आपण घेणार आहोत. फर्स्ट राईट डाऊन सोल्युशन ऑफ द क्वेश्चन नंबर 6. Hi student, now we take question number 5. In that question number 7 from exercise 1.3 of differentiation. Question number 6 is that y equal to square root of cos of x plus square root of cos of x plus square root of cos of x up to infinity. जर आपण हे एक्झाम्पल पाहिलं तर हे आपल्याला अतिशय डिफिकल्ट वाटेल. हे एक्झाम्पल अतिशय डिफिकल्ट वाटेल, पण यामध्ये पहा की आपल्याला नेहमीच्या मेथडने गेलोच तर स्क्वेअर रूट घ्यावा लागेल पहिल्यांदा, नंतर cos x ची डेरिव्हेटिव्ह, नंतर स्क्वेअर रूट cos आणि असं हे इन्फिनिटी पर्यंत आहे. तर आपल्याला त्या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचं नाही. आपल्याला एक ट्रिक यूज करायची आहे. दोन्ही बाजूने स्क्वेअर घ्यायचा आहे. टेक स्क्वेअर ऑन बोथ साइड. टेक स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचा आपल्याला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर घ्यायचा आहे. वी हॅव टू टेक स्क्वेअर ऑन बोथ साइड. y स्क्वेअर इक्वल टू y स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल फक्त. cos ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ एकच स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे, बाकीची स्क्वेअर रूट ऍज इट इज. cos ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos ऑफ x अप टू इन्फिनिटी. ही जी टर्म आहे ही आपल्याला इथे पुन्हा मिळालेली आहे. याचा अर्थ काय की ही जी टर्म आहे ती y ची टर्म आहे जी आपल्याला पुन्हा मिळालेली आहे. या पूर्ण टर्म ऐवजी आपण काय करणार, फक्त y पुट करणार. y स्क्वेअर इक्वल टू cos ऑफ x प्लस y. फक्त y ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी पुट करायचे. हे जे आहे हे आपल्याला रिपीटेशन आहे म्हणून आपण पुन्हा फक्त या ठिकाणी y ची व्हॅल्यू पुट करणार आहे. Now equation will be become as y square minus y equal to cos of x. We have to differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We get that derivative of y square minus y equal to derivative of cos of x. This is derivative of y square is 2y. Into derivative of y with respect to y. Derivative of y with respect to x, and derivative of cos of x is minus sign of x. We have to take derivative of y common. 2y minus 1. Derivative of y with respect to x equal to minus sign x.
and we want derivative of y with respect to x. हा जो भाग आहे आपण हा इकडे डिवाइडला आणणार sin of x minus sin of x divide 2y minus 1. आपल्याला आन्सर मध्ये 1 upon x minus 1 upon x into 2y minus y या पद्धतीने आपल्याला हे आन्सर आलेलं आहे. या ठिकाणी आन्सर हे मायनस sin x डिवाइड 2y minus 1 आहे किंवा sin x डिवाइड 1 minus 2y. हा आपण मायनस साइन जो आहे यातून कॉमन घेतला तर sin of x डिवाइड 1 minus 2y या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x आन्सर A. This is required derivative of y with respect to x. Write down in your notebook. Example number 8. Example number 8 is the repetition of question number 7. त्याच पद्धतीने हे आणि हे एक्झाम्पल सारखंच आहे. We have to take square on both sides. Take square on both sides. We get y equal to log of x. एक स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. स्क्वेअर रूट ऑफ log of x plus square root of log of x up to infinity. आणि ही व्हॅल्यू जी आहे इन्फिनिटीची आपण त्याऐवजी y पुट करणार. हे इक्वेशन y equal to log of x y square equal to log of x प्लस y या फॉर्म्युलेवर ही पूर्ण व्हॅल्यू आपण y इक्वल ही पुट करणार. हे आपण इन्फिनिटी म्हणजे हे स्क्वेअर रूट हे इन्फिनिटी पर्यंत रिवाइज होणार आहे. त्याऐवजी आपण y पुट केला. y square minus y equal to log of x. Differentiate with respect to x. We get derivative of y square minus y derivative of log of x. Derivative of y square is 2y derivative of y with respect to x minus derivative of y with respect to x. हे आपण यापूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये केलेलंच आहे. And derivative of log of x is 1 upon x. We take derivative of y with respect to x common. 2y minus 1 into derivative of y with respect to x equal to 1 upon x. Derivative of y with respect to x equal to 1 upon x into 2y minus 1. हा जो पार्ट आहे आपण इकडे डिवाइडला नेला आणि आपला रिक्वायर्ड आन्सर ऑब्टेन केला. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवलेले. हे एक्झाम्पल सुद्धा त्याचीच रिपीटेशन आहे. फक्त आपल्याला हा थोडा शो दॅट आहे हा पार्ट चेंज करायचा आहे. हीच मेथड आपण ह्या एक्झाम्पलला यूज करणार आहे. First, you write the solution of question number 8. Now we take the example number 8. Example number 8 is y equal to x raised to x. हे सुद्धा इन्फिनिट टाइम्स रिपीट झालेलं आहे. आपण या ऐवजी y पुट करणार आणि हे इक्वेशन कन्वर्ट करणार y इक्वल टू x रेज टू y. जे हे दोन एक्झाम्पल मध्ये आपण केलं तेच आपल्याला या एक्झाम्पल मध्ये करायचंय. आता हे इम्प्लिसिट फंक्शन झालं. आपल्याला log y घ्यावं लागेल. टेक log y ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला log जर घेतला तर आपल्याला इक्वेशन मिळेल log of y equal to log of x raised to y, that is log of y equal to y into log of
x. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We get derivative of log of y with respect to x equal to derivative of y into log of x with respect to x. Derivative of log of y is 1 upon y derivative of y with respect to x. आणि इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल यूज करावा लागेल. y derivative of log of x plus log of x into derivative of y with respect to x. Y into derivative of log of x is 1 upon x plus log of x into derivative of y with respect to x. ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आहे त्या टर्म आपण एका बाजूला घेऊया. 1 upon y डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x माइनस log of x into derivative of y with respect to x equal to y upon x. ही फक्त एकच टर्म राइट हँड साइडला राहिली. आपण ही टर्म लेफ्ट हँड साइडला घेतली. 1 upon y minus log of x into derivative of y with respect to x equal to y upon x. यामध्ये जो y आहे हा आपण त्यांचा एलसीएम कॉमन घेऊया. 1 माइनस क्रॉस मल्टिप्लिकेशन y log of x डिवाइड y इक्वल टू y upon x. आता हे जी व्हॅल्यू आहे ती सर्व आपण राइट हँड साइडला घेऊया. Derivative of y with respect to x equal to y into y square divide x into 1 minus y log of x. आता आपल्याला जे आन्सर हवे ते हे नाहीये. y square divide 1 x into 1 minus log of y हे आन्सर आहे आणि तिथे y log of x हे आन्सर आहे. तर आपल्याला या पद्धतीने काय करावं लागेल, कन्वर्ट करावा लागेल. आपल्याला हे आन्सर कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काही व्हॅल्यू पुट करावी लागतील. y log of x ची log y ही फक्त आपण व्हॅल्यू पुट करणार म्हणजे आपल्याला आहे ते आन्सर मिळेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू y स्क्वेअर डिवाइड x into 1 minus log of y. Hence the proof. या पद्धतीने आपण काय केलं की ही तिन्ही एक्झाम्पल एक सारखीच आहे. हे एक्झाम्पल थोडं वेगळं आहे. राइट डाउन इन युअर नोटबुक. Now we take the example number x10. पहिले जे एक्झाम्पल लिहिलं होतं त्यात थोडी करेक्शन करा. e raised to y equal to y raised to x, then show that derivative of y with respect to x equal to log of y square divide log of y minus 1. Question is that e raised to y equal to y raised to x. असं जर असेल तर आपल्याला log घ्यावा लागेल. टेक log on both side. Log of e raised to y equal to log of y raised to x. y into log of e equal to x into log of y. ही आपण log ची प्रॉपर्टी यूज केली. आता log e we know that it is 1. y equal to x into log of y. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We get that derivative of y with respect to x equal to derivative of x into log of y. X into log of y. Derivative of y with respect to x. Use multiplication rule. X derivative of log of y plus log of y into derivative of x. मल्टिप्लिकेशन रूल यूज केला या ठिकाणी.
x into log of y is 1 upon y and derivative of y with respect to x. Log of y into derivative of x with respect to x is 1. X divided by derivative of y with respect to x into plus log of y. Derivative of y with respect to x. Derivative of y with respect to x च्या टर्म एकत्र घ्या. Derivative of y with respect to x minus x upon y. Derivative of y with respect to x equal to log of y. Take derivative of y with respect to x common. 1 minus x upon y. Derivative of y with respect to x equal to log of y. Now it will be y minus x, cross multiplication घ्या. Derivative of y with respect to x equal to log of y and derivative of y with respect to x equal to y into log of y divide y minus x. हे आपलं आन्सर नाहीये, आपल्याला उत्तर आलेलं आहे पण आपलं हे आन्सर नाहीये. आपल्याला हे आन्सर दाखवायचंय. लॉग y स्क्वेअर आहे आणि इथे फक्त लॉग y आहे. तर आपण ही लॉग ची व्हॅल्यू पुट करणार आहोत. y इक्वल टू x इंटू लॉग y ही व्हॅल्यू y ची या ठिकाणी पुट करा. x इंटू लॉग ऑफ y इंटू लॉग ऑफ y. y ची व्हॅल्यू आपण पुट करतोय. इथे सुद्धा y ची व्हॅल्यू पुट करायची. x इंटू लॉग ऑफ y मायनस x. या पद्धतीने आपण व्हॅल्यू पुट केला. आता जर ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर यामधून आपण log y इंटू log y x इंटू log y स्क्वेअर डिवाइड x इंटू log ऑफ y. x कॉमन घेता येईल. x 1 मायनस x जर कॉमन घेतला तर log y मायनस 1. हा x या x बरोबर राहील. log y स्क्वेअर डिवाइड log ऑफ y मायनस 1 हे उत्तर असणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. दिस इज रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आन्सर. अशा पद्धतीने आपण एक्सरसाइज 1.3 हा पूर्णपणे सर्व एक्झाम्पल घेतलेले आहे, कंप्लीट केलेले आहे.